नमस्कार. मी अश्विन खरे श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो. लिवा साहित्य सेवा समिती इंदूर, VS इव्हेंट्स ठाणे आणि मराठी मासिक श्री सर्वोत्तम यांच्या वतीने होणारा हा काव्य मनोरंजनाचा कार्यक्रम एक दिवस माझा. आजचा हा कार्यक्रम आम्ही इंदोरचे ज्येष्ठ श्रेष्ठ असे साहित्यकार किंवा अध्यात्म लेखन करणारे असे थोर व्यक्ती ज्यांचं नाव प्राध्यापक प्र. गो. घाटे, यावर्षी त्यांचा शताब्दी वर्ष सोहळा चालू आहे. त्यांच्या स्मरणार्थ आजची ही काव्य मैफल आम्ही आयोजित करीत आहोत. आजचे आमचे मान्यवर कवी आहे श्री दिलीप शोपुरकर. श्री दिलीप शोपुरकर साहेब हे व्यवसायाने तर इंटेरियर डिझायनर आहे, पण साहित्य क्षेत्रात हिंदी मराठी दोन्ही भाषेमध्ये आपले लेखन कार्य करतात. त्याशिवाय यांची विशेष ओळख म्हणजे अंक ज्योतिष, कलर थेरपी आणि वास्तू विशेषज्ञ अशी यांची एक या विषयांवरती अनेक लेख यांचे प्रकाशित आहे. असे आजचे आमचे मान्यवर कवी श्री दिलीप शोपुरकर साहेब. त्याआधी महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ कवी श्री साहेबराव ठाणगे यांनी लिवा साहित्य सेवा समिती इंदूरच्या एक दिवस माझा या कार्यक्रमासाठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहे. नमस्कार, मी साहेबराव ठाणगे, सर्वोत्तम अंक मध्य प्रदेशचे श्री अश्विन खरे, लिवा साहित्य सेवा समिती मध्य प्रदेशचे श्री विश्वनाथ शिरढोणकर आणि VS इव्हेंट महाराष्ट्राची आमची वृषाली शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील निवडक मराठी कवींच्या कवितांचे आदानप्रदान करून त्या कवितांचे रसग्रहण करण्याचा एक स्तुत्य उपक्रम होत आहे. त्याबद्दल या तिघांचेही मी हार्दिक अभिनंदन करतो, कारण याद्वारे या दोन शेजारील राज्यामधील मराठी काव्य जगतामध्ये एक अनोखा पूलच बांधला जाणार आहे. त्यायोगे या दोन्ही राज्यातील समस्त मराठी रसिक मनामध्ये आपुलकीची भावना वृद्धिंगत होईल आणि म्हणूनच या तिन्ही आयोजकांचे आणि मला या पूल बांधणीच्या कामावर रुजू करून घेतल्याबद्दल आमच्या वृषाली शिंदे हिचे मी विशेष आभार मानतो. धन्यवाद ठाणगे साहेब. आम्ही आपले अभिप्राय आणि आपल्या कविता पुढील बैठकीमध्ये ऐकू. आजच्या आमच्या मान्यवर कवी श्री दिलीप शोपुरकर साहेब यांना आपली पहिली रचना तू जेव्हा सादर करण्यास आमंत्रित करतो. नमस्कार, मी दिलीप वासुदेव शोपुरकर. भारताच्या सगळ्यात स्वच्छ शहरामध्ये ज्याचं नाव आहे असे आमचे इंदोर, मी इंदोरहून बोलतो आहे. माझी कविता मी सादर करतो. तू जेव्हा म्हणतोस तुझं सगळं बरं चाललं आहे, तू जेव्हा म्हणतोस तुझं सगळं बरं चाललं आहे, मला तुझी फार काळजी वाटायला लागते. तू जेव्हा म्हणतोस तुझं सगळं बरं चाललं आहे, मला तुझी फार काळजी वाटायला लागते. परवाच तुझा खण आवरताना दिसला तुझा उसवलेला शर्ट, परवाच तुझा खण आवरताना दिसला तुझा उसवलेला शर्ट आणि दिसले तुटलेले बटण, फ्रीजमध्ये ठेवलेला आपलं अस्तित्व हरवून बसलेला शिळ्या पोळांचा कुस्करा, फ्रीजमध्ये ठेवलेला आपलं अस्तित्व हरवून बसलेला शिळ्या पोळांचा कुस्करा, एक अख्खी ब्रेड आणि एक अर्धी ओट्यावर गंमत करत बसलेले भांडे, ओट्यावर गंमत करत बसलेले भांडे, न्हाणी घरात बेफामपणे लोंबकळणारे तुझे कपडे,
न्हाणीघरात बेफामपणे लोंबकळणारे तुझे कपडे आणि घरभर पायाला लागणारी कचकच आणि घरभर पायाला लागणारी कचकच तरी बरं आहे तुझं सगळं बरं चाललंय, तरी बरं आहे तुझं सगळं बरं चाललंय. ती माहेरी गेलीये असंच म्हणाला होतास तू, ती माहेरी गेलीये असंच म्हणाला होतास तू, पण चिंटूचं दफ्तर आणि त्याचा पोशाख मात्र दिसला नाही. पण चिंटूचा दफ्तर आणि त्याचा पोशाख मात्र दिसला नाही. तुमच्या खोलीत सुद्धा तुमच्या दोघांचा हसरा फोटोसुद्धा दिसला नाही. तुमच्या खोलीत सुद्धा तुमच्या दोघांचा हसरा फोटोसुद्धा दिसला नाही. आणि हो, कालच्या टपालीत घोरपडे वकिलांचं पत्र होतं. हो, कालच्या टपालीत घोरपडे वकिलांचं पत्र होतं. मजकूर मला समजलाय, तरी बरं आहे तुझं सगळं बरं चाललंय. मजकूर मला समजलाय, तरी बरं आहे तुझं सगळं बरं चाललंय. आपापसातले प्रश्न दुसऱ्याकडून सोडवू पाहणं काही बरं नाही. आपसातले प्रश्न दुसऱ्यांकडे सोडवू पाहणे काही बरं नाही. चल आता पुरे झालं, आपण चिंटूला आणि तिला घेऊन येऊ. चल आता पुरे झालं, आपण चिंटूला आणि तिला घेऊन येऊ. झालं गेलं गंगेत मिळालंय. नाहीतरी तुझं सगळं बरं चाललंय. तू जेव्हा म्हणतोस तुझं सगळं बरं चाललंय, मला तुझी फार काळजी वाटायला लागते. धन्यवाद. मनाची तळमळ किंवा मनातील विचार साधे व सोप्या शब्दांमध्ये आपण या कविताच्या माध्यमातून मांडले आहे. या कवितेवर रसग्रहण करणार आहे महाराष्ट्राच्या निर्मोही फडके, डॉक्टर निर्मोही फडके, PhD मराठी साहित्य, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्याचा चिकित्सीय अभ्यास या विषयावर त्यांनी PhD प्राप्त केलेले आहे. सध्या MPSC आणि UPSC या स्पर्धामध्ये परीक्षा देणारे विद्यार्थ्यांकरता आणि पदव्युत्तर मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांकरता मराठी विषयावर मार्गदर्शन त्या देत राहतात. ते अनेक मासिकांमध्ये कथा, ललित लेख, मुलाखती, शब्दांकन इत्यादी अनेक विधांमध्ये त्यांचे लेखन कार्य चालू आहे. एक बालकथा संग्रह आणि एक प्रायोगिक कथा संग्रहसुद्धा प्रकाशित आहे. अशा डॉक्टर निर्मोही फडके. नमस्कार. माणसाच्या आयुष्यात सर्वात गुंतागुंतीचं काय असतं तर त्याचं मन आणि त्या मनाशी जोडले गेलेले अनेक नातेसंबंध. अशा अनेक नातेसंबंधांना संवेदनशील कवी आपल्या कवितेतून व्यक्त करू पाहतात. तू जेव्हा म्हणतोस ही कविता अशा प्रकारच्या भावनिक नातेसंबंधांना मुखरित करणारी कविता आहे. हे नातेसंबंध कधी वादळं निर्माण करतात, कधी संघर्ष निर्माण करतात, तर कधी अलवार रेशीम गाठीसुद्धा बांधू पाहतात. अशा प्रकारच्या कविता जेव्हा वाचकांसमोर येतात तेव्हा वाचक स्वतःच्या वैयक्तिक पातळीवरती सुद्धा त्या कवितेशी कधी जोडला जातो. कधी कधी कवीचं स्वतःचं भावविश्व त्यामध्ये प्रतिबिंबित झालेलं असतं, पण त्याला एक सर्वंकष असे निकष लावले तर कवितेचं एक वेगळेपण आपल्यासमोर येतं. तू जेव्हा म्हणतोस ही कविता वैयक्तिक पातळीवरती एखाद्या वाचकाने जर का स्वतःशी त्यांनी जर का जोडू पाहिली किंवा तशा प्रकारचे संघर्ष त्या कवितेमध्ये जे दाखवले गेले आहेत ते जर का त्या वाचकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये निर्माण झाले असतील तर तो नक्कीच त्या कवितेशी त्या एका भावनिक पातळीवरती जोडला जाईलही. पण कधीकधी अशा कविता काही सामाजिक प्रश्न आपल्यासमोर मांडतात, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. तू जेव्हा म्हणतोस या कवितेमध्ये
एका मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय पुरुषाची वेदना मांडण्याचा प्रयत्न केला गेलाय. रूढार्थानं या कवितेला गेयता नाही, पण तिला एक अंतर्गत लय आहे आणि ती एका वेदनेची आहे. आणि अर्थात ती वेदना फक्त त्या कवितेतल्या नायकाची नाही. आपण जर का बारकाईने विचार केला तर या कवितेमध्ये एका समाजाची वेदना आहे. विभक्त कुटुंब पद्धती हा एक मोठा सामाजिक प्रश्न गेले अनेक दशकं आपल्या समाजाला भेडसावतोय आणि आता पुढल्या दशकांमध्ये तो अधिक तीव्र होत जाणार आहे, हे चित्र स्पष्ट होतंय. अशा विभक्त कुटुंब पद्धतीतून निर्माण झालेल्या सामाजिक समस्या, मानसिक समस्या यांचा वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केला जातोच. पण एखादा संवेदनशील कवी जेव्हा अशा प्रकारे आपल्या कवितेतून ती समस्या मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तिला वेगवेगळे कंगोरे प्राप्त झालेले असतात. या कवितेमध्ये रूढार्थानं आपण जर का फक्त कविता वाचली तर त्या कवितेचे जे तपशील आहेत ते तपशील आपल्यासमोर एक दृश्यात्मकता आणतात. चित्रदर्शी असं हिचं वर्णन करता येईल. कथनात्मकता या कवितेला आहे. एखादी कथा जणू काही आपण वाचतोय आणि कथेच्या शेवटी जसं कधी कधी एक प्रश्नचिन्ह, म्हणजे जरी त्याला निष्कर्ष दिलेला असला किंवा त्याचं एक काहीतरी सोल्युशन असलं तरी सुद्धा ती कथा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण करते, तशी ही कविता आपल्यामध्ये एक नव्हे तर अनेक प्रश्न निर्माण करते. शर्टचं तुटलेलं बटन, फ्रीजमधला शिळा कुस्करा, ओट्यावरची खरकटी भांडी, न्हाणीघरातले लोंबते कपडे इत्यादी तपशील या कवितेला चौकटीच्या दृष्टीनं पाहिलं तर चित्रदर्शी बनवतात हे नक्की. पण ते तपशील ज्या एका अर्थासाठी किंवा जो एक भावार्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता आलेले आहेत त्याचा जर का विचार केला तर आपल्या मनामध्ये मी म्हटलं तसं अनेक प्रश्न निर्माण होतात. आपसातले प्रश्न दुसऱ्यांकडून सोडवू पाहणं काही बरं नाही आणि झालं गेलं कंगेला मिळालं, अशा प्रकारचा एक मित्रत्वाचा सल्ला या कवितेतला मित्र आपल्या या नायकाला देतो आणि कविता तिथे थांबते. पण खरं म्हणजे कविता तिथूनच पुढे सुरू झाली, कारण ती आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण करते. हे जे तपशील आलेले आहेत हे तपशील काय दर्शवतात? या कवितेतली किंवा या कथेतली आपण म्हणू जी स्त्री आहे किंवा या घरातली जी बाई आहे, जी स्त्री आहे, ती घरातून निघून गेली आहे. तिच्या लहान मुलाला घेऊन ती निघून गेली आहे आणि या घरामध्ये मागे राहिलेला हा जो पुरुष आहे, जो या स्त्रीचा नवरा आहे, तो बिचारा झालेला आहे आणि त्याचं बिचारेपण या सगळ्या तपशिलांमधून आपल्यासमोर येतो. मग मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की स्त्रीचं घरातून निघून जाणं आणि त्या घरातल्या पुरुषाचं बिचारं होणं हे केवळ ह्या भौतिक प्रकारचे जे ह्या ज्या वस्तू आहेत या वस्तूंमधूनच फक्त दर्शवलं जाणं योग्य आहे का? तिचं अस्तित्व अशा प्रकारच्या ज्या एक बायकी आपण म्हणू, ज्याला एक शिक्का दिलेला आहे, अशा प्रकारच्या गोष्टी किंवा अशा प्रकारची कामं घरातली झाली नाही की जसं उल्लेख केला गेला आहे की ओट्यावरती खरकटी भांडी तशीच पडली आहेत किंवा न्हाणीघरामध्ये कपडे तसेच पडले आहेत, तर मग ही बायकी कामं झाली नाहीत. ह्यातूनच त्याचं दुःख किंवा ह्यातूनच त्याची वेदना आपल्यापर्यंत पोहोचू शकते का? किंवा कवी त्यातून पोहोचू पाहतोय का आपल्यापर्यंत? मग हे कितपत योग्य आहे की बाईचं अस्तित्व किंवा बाईचं असणं हे अशा प्रकारच्या एका पुरुषसत्ताक पद्धतीचं वर्चस्व दाखवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यातून आपल्यासमोर मांडल्या गेल्या, तर अजूनही 21व्या शतकामध्ये हे चित्र असंच का आहे हा प्रश्न ही कविता आपल्यासमोर निर्माण करते. आणि म्हणून मी म्हटलं की समाजशास्त्रीय कोण ह्या कवितेला नक्कीच आहे. माझं सगळं बरं चाललंय
असं हा कवी म्हणतो. आणि हे दाखवणं किंवा हे अशा प्रकारे वरवर मी ठीक आहे दाखवण्याचा जो काही एक निष्फळ त्याचा प्रयत्न आहे, आपल्या मित्रालाही तो हे अशा प्रकारचं सांगण्याचा प्रयत्न करतोय, हा एक मानसिक जी समस्या आहे त्या समस्येचं एक प्रतिबिंब आहे असं मला वाटतं. कारण जसं मी म्हटलं की समाजशास्त्रीय कोण आहे तसाच हा मानसशास्त्रीय कोणसुद्धा या कवितेला आहे. आणखीन तिसरं म्हणजे तडजोड हा एक जो शेवटचा मुद्दा या कवितेमध्ये आला आहे की तो कवितेतला जो मित्र आहे तो आपल्या नायकाला म्हणतो की चल झालं गेलं गंगेला मिळालं, आपण जाऊ आणि चिंटूला परत आणू किंवा तिला परत घेऊन येऊ. तर ही जी तडजोड आहे, ही तडजोड प्रत्येकच माणूस आपल्या आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या तरी वळणावरती करत असतो. सामोपचाराचे सल्ले दुसऱ्याला देत असतो, स्वतःलाही देत असतो आणि ही तडजोड करत असतो. पण मग ही तडजोड करणं हे जेव्हा पुरुषाच्या दृष्टीने किंवा पुरुषाकडून होतं तेव्हा समाज त्याच्याकडे कोणत्या पद्धतीनं पाहतो आजही, आणि स्त्रीकडून होतं तेव्हा तिच्याकडे त्या प्रश्नाकडे समाज कोणत्या दृष्टीनं पाहतो, हा एक मुख्य मुद्दा इथे पुढे येतो. आणि जर काही तडजोड न करणारी स्त्री असेल तर त्या स्त्रीकडे आजचा समाज जो आजही पुरुषसत्ताक वर्चस्वाचं एक चिन्ह किंवा एक लेबल घेऊन मिरवतोय स्वतःला, तो कशा पद्धतीनं पाहतो, हे प्रश्न ही कविता आपल्यासमोर निर्माण करते. मी जसं म्हटलं तसं की कविता संपल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात किंवा ती कथा पुढे सुरू होते. मग ही स्त्री किंवा ही घरातली स्त्री का बरं निघून गेली असेल, तिची स्वतःची काहीतरी एक समस्या असेल, तिचे काही प्रश्न असतील, तिचं काही म्हणणं असेल, तिचं काही सांगणं असेल, असे अनेक लपलेले मुद्दे या कवितेमध्ये आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा प्रश्न निर्माण करणाऱ्या जेव्हा लहान लहान कृती जरी आपल्यासमोर आल्या, कविता आपल्यासमोर आल्या, तर त्या आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा हा आनंद देतात असं म्हणायला काही हरकत नाही. हा वाचनाचा आनंद आहे, हा एक रसास्वादाचा आनंद आहे, कवितेच्या आस्वादाचा हा एक वेगळा आनंद आपण यातून घेतो. आणि कदाचित त्यातून आणखीन काही वेगळे विचार वेगळ्या कवितांमधून मांडले जातात. तेव्हा तू जेव्हा म्हणतोस ही कविता आपण वाचतो तेव्हा एक प्रश्नकर्ती कविता किंवा प्रश्न निर्माती कविता म्हणून तिचं स्वरूप आपल्यासमोर येतं असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार. माझी एक रचना आपल्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे बिंदास शायरी. पत्त्यांचे नाजूक इमले मोडून मोकळी झाले, पत्त्यांचे नाजूक इमले मोडून मोकळी झाले, शब्दांना होते बंधन तोडून मोकळी झाले, शब्दांना होते बंधन तोडून मोकळी झाले. लिहित होते जेव्हा तुझ्याच साठी कविता, लिहित होते जेव्हा तुझ्याच साठी कविता, तुझ्याच मधुनी त्यांना सोडून मोकळी झाले, तुझ्याच मधुनी त्यांना सोडून मोकळी झाले. रीतींची होती चौकट, रीतींची होती चौकट ते नियमांचे उंबरठे, रीतींची होती चौकट ते नियमांचे उंबरठे, उलटेच माप भरलेले उलथून मोकळी झाले, उलटेच माप भरलेले उलथून मोकळी झाले. कळून चुकले फसवे मृग कांचन रावण सारे, कळून चुकले फसवे मृग कांचन रावण सारे, तू दिलीस आखून रेषा उलटून मोकळी झाले, तू दिलीस आखून रेषा उलटून मोकळी झाले. सीता होऊन आली भूमीतून माझी कविता, सीता होऊन आली
भूमीतून माझी कविता पेटीत बंद आकांत फोडून मोकळी झाले. पेटीत बंद आकांत फोडून मोकळी झाले. तूच ओढली वस्त्रे, तूच ओढली वस्त्रे नी तूच घातला बुरखा. तूच ओढली वस्त्रे नी तूच घातला बुरखा. उपकार तशा कवितांचे जाळून मोकळी झाले. उपकार तशा कवितांचे जाळून मोकळी झाले. झिरझिरीत झाल्या जेव्हा परंपरांच्या नजरा. झिरझिरीत झाल्या जेव्हा परंपरांच्या नजरा. राधेच्या पदरालाही उघडून मोकळी झाले. राधेच्या पदरालाही उघडून मोकळी झाले. बिंदास कलमती आता, बिंदास कलमती आता शब्दांचा रुतबा कळला. बिंदास कलमती आता शब्दांचा रुतबा कळला. इमान शायरी करता देऊन मोकळी झाले. इमान शायरी करता देऊन मोकळी झाले. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर निर्मोही फडकेजी. आपण एक आपली रचना पण सादर केली, त्याकरताही धन्यवाद. आपले मत व्यक्त करणं हे सर्व लोकांना एक मार्गदर्शन सुद्धा असतं. कविता लिखाणामध्ये बारकावे जे असतात ते सुद्धा यातून स्पष्ट होते. मी आता श्री दिलीप शोप्रकर साहेब यांना त्यांची दुसरी रचना सादर करण्यास आमंत्रित करतो. आज मी माझी एक कविता सादर करतोय. ऐका. आज मी खूप सारे पैसे घेऊन निघालो आहे बाजारात. आज मी खूप सारे पैसे घेऊन निघालो आहे बाजारात. मला कोणीतरी सांगितलंय पैशाने काहीही विकत घेता येते. आज मी खूप सारे पैसे घेऊन निघालो आहे बाजारात. आज मला विकत घ्यायचा आहे आत्मविश्वास. आज मला विकत घ्यायचा आहे आत्मविश्वास आणि लोकांचा विश्वास आणि खूप सारे सुख. मला समाधान पण विकत घ्यायचं आहे. मला सन्मान पण विकत घ्यायचा आहे. मला शांतता पण घ्यायचीच आहे. मला भक्ती पण विकत घ्यायची आहे. अहो, मला शक्तीसुद्धा घ्यायचीच आहे. कोणी सांगता का? कोणी सांगता का एखाद्या दुकानाचे नाव? कोणाजवळ आहे का पत्ता? कोणी सांगता का एखाद्या दुकानाचे नाव? कोणाजवळ आहे का पत्ता? अहो, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. अहो, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. काहीच अडचण नाही. मला झोपसुद्धा विकत घ्यायची आहे. मला झोपसुद्धा विकत घ्यायची आहे. मला सांगा ना एखाद्या दुकानाचे नाव. मला सांगा ना एखाद्या दुकानाचे नाव. सकाळ ते संध्याकाळ झाली हुडकतो आहे दुकान. सकाळ ते संध्याकाळ झाली हुडकतो आहे दुकान. जिथे मला मिळेल आत्मविश्वास. जिथे मला मिळेल आत्मविश्वास, सुख, समाधान, शांती, शक्ती, भक्ती आणि चांगली झोप. मला विकत घ्यायची आहे कर्तव्यपरायणता. मला विकत घ्यायची आहे कर्तव्यपरायणता आणि विकत घ्यायची आहे स्वच्छंदता, प्रेमळता, आभाळाची उंची, सूर्याचे तेज, सागराची खोली, वाऱ्याची बेफाम लहर, गंगेचं पावित्र्य आणि ज्ञानाची गंगा. आणि ज्ञानाची गंगा आणि या सर्वांच्या सोबत ऑफरमध्ये फक्त आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद. फक्त आपल्या सगळ्यांचे असंख्य आशीर्वाद. कोणी सांगता का एखाद्या दुकानाचे नाव? कोणाजवळ आहे का पत्ता? मी आज निघालो हे बाजारात. मला विकत घ्यायचा आहे आत्मविश्वास. धन्यवाद. वा दिलीपजी, खूप काही तुम्हाला विकत घ्यायचं आहे. खूप काही तुम्ही विकत घेणार आहात.
एक वेळ असतो, वेळेबरोबर आपली एक विचारसरणी असते. या विचारसरणीला खूपच चांगल्या शब्दांमध्ये आपण अभिव्यक्त केलेले आहे. मी मान्यवर श्री मिलिंद जोशी. नमस्कार, मी मिलिंद सुधाकर जोशी, पुणे. श्री सर्वोत्तम मॅगझिन इंदोर, तसंच लिवा साहित्य सेवा समिती इंदोर आणि VS इव्हेंट्स ठाणे यांनी आयोजित केलेल्या एक दिवस माझा या अनोख्या उपक्रमात मला माझं मत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय विश्वनाथजी शिरडोणकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आज या शीर्षकाच्या कवितेबद्दल माझं मत प्रदर्शित करतो. जर आपण नीट विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की आपले सर्व संत जे आहेत ते कवी होते. त्यांनी आपले विचार काव्याच्या माध्यमातून मांडले. बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणून कळवळा संतांचा जगती, असा बुडत्या जनाबद्दलचा कळवळा असलेले होते. आणि आपुलिया बळे नाही बोलवत, सखा कृपावंत वाचा त्याची. म्हणजे आम्ही जे काय करतो आहे ते त्याचं आहे, आमचं ह्याच्यामध्ये काही नाही. आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास, या वृत्तीचे होते. समाजातल्या वैगुण्याबद्दल, समाजातल्या पाखंडाबद्दल, समाजातल्या थोतांडाबद्दल आणि एकंदरीतच माणसाच्या चुकीच्या वागण्याबद्दल संतांच्या मनात तीव्र संताप होता आणि तो त्यांनी अतिशय कठोरपणे आपल्या काव्यामधनं मांडला आहे. त्याच्यावरती अतिशय कठोर प्रहार त्यांनी आपल्या काव्यामधनं केलेले आहे. काय चुकतंय आणि काय करायला हवं याचं सातत्याने मार्गदर्शन करून समाजाला जागृत करण्याचं आणि भानावर आणण्याचं काम संतांनी केलं. आणि म्हणूनच खरं तर आज आपण आणि आपली संस्कृती टिकून आहोत. काय करायला हवं आणि काय नको याचं आपल्या कवितेतून सातत्याने मांडणी करायला हवी. हे कवीचं कर्तव्यच आहे असं मला वाटतं आणि नेमकं हेच काम आज या कवितेतनं कवींनी केलेलं आहे. आजच्या पैसापूजक, बेगडी, प्रदर्शनी आणि तकलादू स्वरूपाच्या विचारपद्धतीमध्ये आणि भौतिकवादी मनोवृत्तीमुळे होणारे नुकसान कविता प्रकर्षाने आपल्यासमोर मांडते. या कवितेचा जो कर्ता आहे तो सुख, समाधान, शांती, अगदी झोपसुद्धा विकत घ्यायला निघालाय. हा विचार करायला हवा की आपल्याकडे जे नसतं ते आपण विकत घेत असतो आणि ते विकत घ्यायचं म्हणजे त्याच्यासाठी आपल्याकडे पैसा हवा. जे नसतं ते विकत घेतो. हा जो कर्ता आहे हा सुख, समाधान, शांती विकत घ्यायला निघाला आहे. म्हणजे त्याच्याकडे ती नाहीये आणि ज्याच्याकडे ते नाहीये त्याचे जगणं किती भयानक असेल आणि त्याला खरोखर जगणं म्हणता येईल का, असे प्रश्न ही कविता आपल्या मनामध्ये निर्माण करते. आणि पैशांनी हे सगळं विकत घेता येईल का, तर त्याचं उत्तर नाहीये. हे प्रश्न कविता आपल्या मनामध्ये सुद्धा निर्माण करते आणि रसिकाला विचार प्रवृत्त करण्याचं, जागृत करण्याचं, त्याच्या मनामध्ये प्रश्न उभे करण्याचं काम कवितेने करायला हवं. आणि ते तसं केल्याबद्दल ह्या कवितेच्या द्वारे केल्याबद्दल मी कवीचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कवीने कवितेमधनं वैयक्तिक भावभावना अवश्य मांडाव्या, परंतु तो समाजहिताविषयी दक्ष आणि जागरूक असायला हवा आणि त्याच्या कवितेतून ते वास्तव मांडलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. कवीचं सामाजिक भान जागृत असल्याचं या कवितेतून पदोपदी जाणवतं आणि ते तसं आहे. याबद्दल ते कवीचे पुनश्च एकदा अभिनंदन. आपल्या कवितेतून रसिकांचे मनोरंजन व्हावे हे ठीक, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मनोमंथन व्हावे. आशय जुना असला
तरी वेगळ्या पद्धतीने मांडला गेल्यामुळे तो रसिकांपर्यंत व्यवस्थित पोचतो आणि त्याला विचार प्रवृत्त करतो. अशी विचार प्रवृत्त करणारी कविता लिहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन आणि अशा दर्जेदार कविता लिहित राहाव्या यासाठी मला मनपूर्वक शुभेच्छा. आणि आता माझी एक रचना सादर करतो. उपरोधिक स्वरूपाची आहे, ही पण आजच्या वास्तवाबद्दलचीच आहे. कवितेचं शीर्षक आहे शहाणा. मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो, नैतिकता बाजूस ठेवीन म्हणतो. मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो, नैतिकता बाजूस ठेवीन म्हणतो. करून सेवा साऱ्या गोरगरिबांची, बंगला आलिशान बांधीन म्हणतो. करून सेवा साऱ्या गोरगरिबांची, बंगला आलिशान बांधीन म्हणतो. मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो. आणि खूप वेळा ऐकले नकार तुमचे, खूप वेळा ऐकले नकार तुमचे. मीच माझ्या कविता छापीन म्हणतो. मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो. आणि मलाही, मी काय खरेदी करणार आहे ते सांगतो की मलाही व्हायचे आहे प्रसिद्ध आता, 2-4 पुरस्कार खरेदीन म्हणतो. मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो. मलाही व्हायचे आहे प्रसिद्ध आता, 2-4 पुरस्कार खरेदीन म्हणतो. आणि पाहणार आहे आज अंत तुमचा. कवी संमेलनात आपण अनुभव घेतला असेल की पाहणार आहे आज अंत तुमचा, धडाच कविता म्हणून वाचीन म्हणतो. मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो. आणि एक वेगळा ख्याल की यंदा पाऊस कमी होणार म्हणतात, यंदा पाऊस कमी होणार म्हणतात. भाव आत्तापासूनच वाढवीन म्हणतो. मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो. नैतिकता बाजूचं ठेवीन म्हणतो. आणि या दोन वेळी मला आज सुचल्या की फायदा मला ज्यांच्यापासून त्यांच्याशी, फायदा मला ज्यांच्यापासून त्यांच्याशी, गोड 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 बोलीन म्हणतो. नुसतं गोड नाही, गोड 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 बोलीन म्हणतो. मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो. आणि शेवटच्या 2 ओळी की येणार नाही मी तुझ्या मंदिरात, येणार नाही मी तुझ्या मंदिरात. माणसातच तुला शोधीन म्हणतो, माणसातच तुला शोधीन म्हणतो. मी शहाण्याप्रमाणे वागीन म्हणतो. नैतिकता बाजूस ठेवीन म्हणतो. नैतिकता बाजूस ठेवीन म्हणतो. धन्यवाद. धन्यवाद मिलिंद सर. मित्र हो, श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनच्या यूट्यूब चॅनलवर आपण काव्य मनोरंजनाचा हा कार्यक्रम सातत्याने पाहत आहोत, त्याचा आनंद घेत आहोत. पुन्हा एकदा आपल्याला निवेदन की जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या चॅनलला पोचवा, म्हणजे शेअर करा. आणखीन मित्रांना सबस्क्राईब करण्यासाठी प्रेरित करा, प्रोत्साहित करा. धन्यवाद. उद्या पुन्हा आपण भेटू एक नवीन काव्य बैठकीत. शुभरात्री.